खूप कमी तेलाचा वापर करून आपण हे पौष्टिक व्हेज सुजी रोल तयार केलेले आहे। हे रोल सगळ्यांनाच आवडणार, लहानांना आणि मोठ्यांना सुद्धा। चला तर आपण हे रोल कसे झालेले आहे ते बघूया। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त झालेले आहेत रोल। नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती जी तुम्ही कधी पण करू शकता। सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी आणि लहान मुलांना पण ते खूप आवडेल। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे। ही वाटी साधारणपणे अर्धा पावची आहे आणि खूप बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाडा असेल तर मग तुम्ही त्याला मिक्सर मधून बारीक करायचा आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच सेम वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे। अर्धी वाटी घ्यायचं आहे। हे खूप दही आंबट पण नाहीये आणि खूप असं गोडसर पण नाहीये, मीडियम आहे। आता त्यामध्ये मी चवीपुरते मीठ घालते, चमचा बेकिंग सोडा घालते आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान। त्यात पाणी नाही घालायचं आहे, जर वाटलं गरज वाटली तर थोडंसं घालायचं आहे। आता हे आपलं रवा छान मळून झालेला आहे। याला आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया। आता आपल्याला स्टफिंगची तयारी करायची आहे। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला होता। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 टेबलस्पून वगैरे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहे ते घालायचं आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा तो पण मी किसून घेतलेला आहे ते घालायचं आहे। तुम्हाला जर हे किसून घालायचं नसेल तर मग तुम्ही आलं आणि लसूणचं वाटण पण घालू शकता। आता हे आपण छान परतून घेऊ। आता मी यामध्ये बारीक किसलेला कोबी घालते आहे। तुम्ही लांब पण चिरू शकता। यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या घालू शकता। फरसबी घालू शकता, गाजर घालू शकता। थोडासा गाजर बारीक चिरून घेतलेला तो पण घालायचा आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची, मी इथे हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे, तुम्ही कलरची पण वापरू शकता आणि थोडीशी कांद्याची पात। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप भाज्या शिजवायच्या नाहीये आपल्याला, 1 ते 2 मिनिटच या थोड्याशा हलक्याशा परतून घ्यायच्या आहे। छान भाज्या परतून झालेल्या आहे। यामध्ये घालूया आपण हळद, थोडंसं चवीपुरतं तिखट, थोडंसं चवीपुरतं मीठ। चमचाने इथे चाट मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही सांबार मसाला किंवा पावभाजी मसाला पण वापरू शकता, त्याने खूप छान चव येते। आता हे छान परतून घेऊ। आता यामध्ये आपण घालूया थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथीने फ्लेवर्स पण छान येते आणि चवीला पण ती छान लागते। आता आपला भाज्या छान मिक्स झालेल्या आहे। आता मी इथे एक मोठा साईजचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो स्मॅश करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं ते जे भाज्या आहेत त्या सगळ्या एकजीव झाल्या पाहिजे। इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता। आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करू आणि याला गार होऊ देऊ। आता की आपली भाजी पण आता छान गार झालेली आहे आणि मी त्याला एका बाउलमध्ये पण काढून घेतलेलं आहे। आपलं पीठ पण मळून 15 मिनिट झालेले आहे, 15 ते 20 मिनिट। बघा इथे आपण जेव्हा मळलं होतं ते जास्त सॉफ्ट होतं। आता त्याच्यातलं जे पाणी आहे, दह्याचं पाणी जे होतं ते रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि याला आपण छान मळून घेऊ, सॉफ्ट बनवून घेऊ त्याला।
झालेला आहे। आता याचे आपण बॉल्स करून घेऊ। आता मी एक पोळपाट घेतलेला आहे। आता या मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेते आणि ही जो गोळा आहे तो आपण लाटून घेऊया। खूप जाड पण नाही लाटायचा आहे आणि खूप पातळ पण लाटायचा नाहीये। लाटून झालेला आहे। जास्त पातळ पण लाटलेलं नाही आणि खूप जाड पण लाटलेलं नाही। आता याच्यावरती आपण भाजी स्प्रेड करू। हे झालेलं आहे। आता आपली भाजी पसरवून याच्यावरती आता याचा हळूहळू आपल्याला रोल करत आणायचा आहे। थोडंसं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने। आणि याचे जे कॉर्नर्स आहेत ते आपण असे पॅक करून घेऊ। हा आपला एक रोल तयार झालेला आहे। आता आपण दुसरा रोल करून घेऊ। बघू शकता तुम्ही किती छान रोल तयार झालेला आहे। आता आपले हे दोन्ही पण रोल तयार झालेले आहे। आता आपल्याला याला वाफवून घ्यायचे आहे। मी एक पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ही चाळणी घेतलेली आहे। चाळणीला आपण आधी थोडंसं तेल लावून घेऊ। आता या चाळणीला आपण छान तेल लावून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये हे आपल्याला रोल ठेवायचे आहे। आता हे पाणी मी उकळवायला ठेवलेलं आहे आणि छान उकळलेलं आहे। आता आपण यावरती चाळण ठेवू आणि याच्यावरती झाकण झाकू आणि याला 6 ते 7 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 6 ते 7 मिनिट झालेले आहे। आपण बघूया, गॅस पण मी आता बंद केलेला आहे। बघा आपले छान झालेले आहे। आता याला आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे। आपले हे छान रोल तुम्ही बघू शकता छान गार पण झालेलं आहे। जे आहे ते आपण कट करून घेऊ। पातळ पण स्लाइस नाही कट करायचे आहे याचे आणि खूप जाड पण नाही। जवळपास 1 ते 1.5 इंचाचे ठेवायचे। बघा तुम्ही किती छान दिसते आहे हे। खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक पण आहे। मुलांना पण खूप आवडेल हे आणि नाश्त्यासाठी खूप छान पर्याय आहे। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा। असेच आता आपल्याला रोल सगळे करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले रोल किती छान कट करून झालेले आहे आणि किती छान कलरफुल पण दिसत आहे। आता आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे रोल्स, तर मी तोच पॅन वापरलेला आहे आणि गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचा वगैरे, खूप नाही घालायचं आहे। जर खूप तेल घातलं तर ते ऑइली होणार। आता तेल गरम छान झालेलं आहे। त्यामध्ये मी फोडणीला घालते मोहरी। आता आपण घालूया कढीपत्ता, पांढरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर। हे छान थोडंसं हलकसं असं परतून घेऊ आणि आता यामध्ये एक एक करून आपल्याला रोल टाकायचे आहेत। रोल टाकून झालेले आहे। आता याला आपण टॉस करून घेऊ। तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही याच्यावरतीच तडका वगैरे घालू शकता। हे थोडंसं हलक्या हाताने आपण याला टर्न करून घेऊ। रोल छान पलटवून झालेले आहे। आता हे आपले झालेले आहे। आता गॅस बंद करू। मस्त असे आपले पौष्टिक व्हेज सुजी रोल तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत